इराणला मानलं पाहिजे, इराणमध्ये राहणाऱ्या लोकांना मानलं पाहिजे, इराणमध्ये राहणाऱ्या ज्या चिमुकल्या आहेत त्यांना मानलं पाहिजे, जे की हिमतीने उभे आहेत त्या बलाढ्या अमेरिकेच्या विरोधामध्ये. अमेरिका जो महासत्ता म्हणून घेतो, याला लाज राहिलेली नाहीये. सर्वसामान्य लोकांची जीव घ्यायला हा मजबूर झालेला आहे. असं कोण याच्या कानामध्ये खुसखुसतंय काय माहिती? याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांना मारायचा प्रयत्न हा अमेरिका करतोय. आज इराणवरती वेळ आलेली आहे, उद्या जाऊन दुसऱ्या देशांवरती पण येऊ शकते. मित्रांनो, गेल्या 60 ते 70 वर्षामध्ये एखाद्या देशावरती हल्ले करणं, तिथे सत्तापालट करणं, तिथल्या मेन लीडरशिपला संपवून टाकणं, एवढंच नव्हे मित्रांनो, त्या देशामध्ये पूर्णतः जे तेलाचे साठे असतील, काय असतील ते सगळे लुटून घेणं आणि या ठिकाणी मित्रांनो त्या देशाला निकामा करून टाकायचं काम हे अमेरिकेने गेल्या 60 ते 70 वर्षामध्ये केलेलं आहे. याच्यामध्ये इराक असत, खूप सारे असे देश आहेत मित्रांनो, ज्यांना लुटायचं काम हे अमेरिकेने केलेलं आहे. फक्त एकच कारण द्यायचं, की हा देश अण्वस्त्र निर्मिती करत आहे, त्यामुळं सुरक्षितेसाठी आम्ही यांच्यावरती हल्ले करत आहे. मित्रांनो, खूप साऱ्या देशांवरती यांनी हल्ले केले अण्वस्त्रांच्या नावाखाली. हा देश अण्वस्त्र बनवतोय म्हणून हा जगाला धोका होऊ शकतो यांसारख्या गोष्टी हे बोलतात आणि तिथं हल्ले करतात. त्यांना स्वतःला महासत्ता राहायचंय. परंतु खरं कारण हे असतं मित्रांनो, की इथे जे तेलाचे साठे आहेत, ते साठे लुटायचा प्रयत्न हे अमेरिका करत असतं. जिथं तेल दिसलं तिथं पळा, हे ह्यांचं डोक्यामध्ये आहे. मित्रांनो, काही दिवसापूर्वी व्हेनेझुएलाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांना यांनी किडनॅप केलं, स्वतःच्या देशामध्ये घेऊन गेले. कशासाठी? तिथं पूर्णतः असंतुष्टता निर्माण केली यांनी आणि यामध्ये मित्रांनो आता तिथले जे तेलाचे साठे आहेत, त्यांचा सगळा कंट्रोल आहे ना, या ट्रम्पने घेतलेला आहे. त्या देशावरती कंट्रोल घेतलेला आहे. पूर्ण जो ट्रेड असतो तो या ऑइलच्या माध्यमातून चालतो आणि याचमुळे मित्रांनो, त्या अमेरिकेला स्वतःला अजून पॉवरफुल करण्यासाठी या तेलावरती यांचा डोळा असतो आणि याच्यामध्ये हे एखाद्याचा जीव घेऊ शकतील, पूर्ण देशाला संपवू शकतील, काहीही करू शकतील. छोट्या-मोठ्या देशामध्ये तर सत्तापालट करण्यासाठी ह्यांना काहीही वेळ लागत नाही. परंतु मोठ्या देशांमध्ये अक्षरशः जिथं धार्मिक राजवट असली, तरी देखील तिथं देखील सत्तापालट हे करू शकतात आणि हे मित्रांनो इराकमध्ये यांनी केलं. आता इराणमध्ये देखील करायचा प्रयत्न करतात आहे. मित्रांनो, ह्यांची कुजबूज खूप चालू आहे. इथं हे उदाहरणं देतात आहे, त्यांच्या देशातले जे लोकं आहेत, त्यांचा डोक्यावरती परिणाम करतात आहे, की तुम्ही किती दिवस या पिंजऱ्यामध्ये राहणार, तुम्हाला काहीतरी स्वातंत्र्य आहे का? यांसारख्या गोष्टी त्यांना बोलून, त्यांना अक्षरशः त्यांचे एजंट्स पाठवून तिथल्या लोकांच्या डोक्यावरती परिणाम करत आहे, फ्रीडमच्या गोष्टी करत आहे. परंतु याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो, ते तिथले इराणमधले जे लोकं आहेत, ते खंबीरपणे ठाम आहेत त्यांच्या सरकारसोबत. मित्रांनो, यामध्ये जर तुम्ही पाहिलं, त्यांचे जे खामिने त्याच्यामध्ये दगावले, त्या खामेनींच्या मृत्यूनंतर जे इराणमधले लोकं आहेत, ते पूर्णपणे समर्थन दिलं खामेनींना आणि त्या राजवटीला, जी की धार्मिक राजवट आहे. ट्रम्पला असं वाटलं होतं, की इथं सत्तापालट आपण करू शकतो, परंतु ती गोष्ट झाली नाही आणि याच्यातच ट्रम्पचा प्लॅन फसला. त्यांनी सुरुवात या युद्धाची यासाठी केली होती, खामेनींना मारलं तर ह्यांचा कोणीही लीडर राहणार नाही असं ट्रम्पला वाटलं होतं. परंतु ही ट्रम्पची सर्वात मोठी चुकी होती, कारण तिथले जे लोकं आहेत, त्या धर्मासाठी लॉयल होते आणि ते आजही ठाम आहेत मित्रांनो. काही एखादा ग्रुप जर आहे ना विरोधात असला, याचा अर्थ असा नसतो की संपूर्ण देश त्याच्या विरोधात असेल. इथले जे लोकं आहेत ते धर्मासाठी काहीही करू शकतात आणि त्यामुळं ते खामेनींसोबत आहेत, त्यांच्या सुपुत्रांसोबत आहेत. त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचं दडपण नाहीये आणि यामध्ये एवढंच नव्हे मित्रांनो, आता 10 लाखाचं सैन्य जे आहे ते इराणमध्ये तैनात करण्यात आलेलं आहे. 10 लाखाचं सैन्य आमच्या सोबत आहे असा इराणने दावा केलेला आहे आणि यामध्ये जे नवीन-नवीन तरुण आहेत ते देखील उत्सुक झालेले आहेत, की आम्ही आमच्या देशासाठी काहीही करायला तयार आहोत. तुम्ही युद्ध चालू करा. यांना आम्ही सबक शिकवू, यांना आम्ही पूर्णतः विरोध दाबू, यांसारख्या गोष्टी हे लोकं बोलत आहेत. परंतु याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मित्रांनो, संयुक्त राष्ट्र काय करत आहे? सर्वसामान्य मुलांना मारलं जात आहे, शाळेवरती हल्ले केले जात आहेत. यामध्ये इराणच्या एका शाळेवरती ह्या घाणेरड्या अमेरिकेने हल्ला केला. त्यामध्ये सर्वसामान्य चिमुकल्यांचा तिथं मृत्यू झाला. त्यानंतर मित्रांनो काय 400 ते 500 त्या चिमुकल्या होत्या तिथं मृत्युमुखी पडल्या. शाळेमध्ये होत्या आणि युद्धाचा नियम बघितला तर तुम्ही याच्यावरती हल्ले करू शकत नाही. एवढंच नव्हे, तुम्ही कधीही समुद्रामध्ये दुसऱ्या शिपवरती हल्ले करू शकत नाही. मित्रांनो, अमेरिका प्रत्येक नियम मोडतोय. संयुक्त राष्ट्राने बनवलेला प्रत्येक नियम अमेरिका मोडतोय. तरी देखील अमेरिकेला कोणीही चाप विचारायला तयार नाही. कारण अमेरिका महासत्ता आहे, संपूर्ण जग कंट्रोल करतो. हे सगळ्यांनाच ठाऊक आहे आणि जे विचारायला जाईल त्यांचं काय हाल होईल हे तुम्हाला पण माहिती आहे. त्यांना कुठल्याही प्रकारच्या टेक्नॉलॉजी भेटणार नाही. त्यांना
अक्षरशः ट्रेडमध्ये भिकारी केलं जाईल, यांच्या देशाशी संबंध ठेवले जाणार नाही, यांसारख्या गोष्टी हे अमेरिकेवाले करणं आणि यामध्ये हे दबाव आधीपासूनच टाकतात. 70 ते 60 वर्षामध्ये मित्रांनो ह्यांना सगळ्यांनी पॉवरफुल बनवलं. या जगाने ह्या देशाला पॉवरफुल बनवलं. त्यामुळं अमेरिका त्याचा पूर्णतः फायदा घेतात. मित्रांनो याच्यामध्ये जे डॉलर आहे त्याची जी किंमत आहे ती अधिक होत गेली, वाढत गेली आणि अख्खं मार्केट आणि अख्खं ट्रेड ते कंट्रोल करायला केलं आणि यामुळेच मित्रांनो त्या देशाचा डॉमिनन्स तिथं दिसू लागला. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं मित्रांनो, तिथलं जे पण सिस्टम आहे त्यांनी पूर्णतः भक्कम करून घेतली आणि हे जे बाकीचे छोटे-मोठे देश आहेत जिथं तेलाचे साठे आढळतात तिथं हे अटॅक करू लागले आणि तिथला देश आहे तो कंट्रोल करायचा प्रयत्न हे करू लागले. आता याच्यामध्ये मित्रांनो फक्त इराणसोबतच झालं आहे का? खूप साऱ्या मल्टिपल कंट्रीजसोबत झालेलं आहे. 1 वर्षाआधी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांना उचलण्यात आलं. डायरेक्टली किडनॅप करून त्यांना यूएसमध्ये घेऊन आणलं. यामध्ये व्हेनेझुएलावरती पूर्णतः कंट्रोल करण्यात आला. तिथं तेलाचे साठे भरपूर प्रमाणात आढळले जातात आणि पूर्ण जगाला व्हेनेझुएला जे आहे ते तेल पोहोचवतं. म्हणून त्या राष्ट्राध्यक्षाला देखील किडनॅप करण्यात आलं. आता तो कुठला अण्वस्त्र बनवत होता याच्यामध्ये ट्रम्पने काही उत्तर दिलं नाही. कारण तर तिथं त्याची राजवट चालू होती, तो हुकुमशहावानी वागत होता यांसारखे कारणे याने त्यावेळेस दिले. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मित्रांनो, जी इराणचे प्रमुख होते त्यांना देखील अतिशय जास्त गेम करून यांनी मारून टाकलं. मित्रांनो ते बंकरमध्ये लपले होते. त्यांचा येण्या-जाण्याचा टाईम त्यांनी हे केला. त्यांना कोण भेटायला येतं आणि यामध्ये मित्रांनो त्याच वेळेस क्लस्टर बॉम्बने हल्ला करून पूर्णतः त्यांचं जे घर आहे, ते ऑफिस आहे, ते उद्ध्वस्त करण्यात आलं आणि यामध्ये ते दगावले. त्याचं निधन झालं. संपूर्ण जगामध्ये शोक निर्माण केला त्या ह्याच्यामध्ये खामेनींचं निधन झाल्यावरती. यामध्ये मित्रांनो ट्रम्पला असं वाटलं होतं, की याला मारलं, की संपूर्ण देशच आहे ना, हा फ्रीडमनी गाणे गायला लागेल. परंतु तसं झालं नाही. जे पण लोकं होते ते सर्वतः खामेनींच्या दिशेने वळवले आणि खामेनींना त्यांनी सपोर्ट केला. त्यांचे सुपुत्र त्यांना गादीवरती बसवण्यात आलं आणि ते आता रूल करतात आहे आणि त्यांचा एकच नियम आहे, की बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. आमचे जे सुप्रीम लीडर आहेत त्यांना तुम्ही मारलं, तर तुम्हाला याला भोगावंच लागेल. म्हणून इराण ठामपणे उभा आहे. मित्रांनो इराणकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात मिसाईल्स आहेत 4-4, 5-5 हजार किलोमीटर ट्रॅव्हल करतील अशा मिसाईल्स आहेत आणि याचा जो अंदाज आहे तो अमेरिकेला कधीच नव्हता. कारण त्यांनी जे सांगितलं होतं, जे दाखवलं होतं ते 1,500 ते 2,000 किलोमीटर आमच्याकडे आहे म्हणून. परंतु यामध्ये मित्रांनो 3400 किलोमीटर ट्रॅव्हल्स करून ज्यामध्ये एक बेटावरती तिथल्या बेटाच्या आजूबाजूला ही मिसाईल डागण्यात आली इराणकडनं. त्यामुळं मित्रांनो 3300 किलोमीटर ट्रॅव्हल करणारी मिसाईल पण त्यांच्याकडे आहे. हे ऐकल्यावरती ट्रम्पची तिथं फाटली आणि त्याला हादरा बसला आणि त्यांनी थोडासा युद्धविराम लावला. गेल्या 5 ते 6 दिवसामध्ये युद्धविराम झाला होता. आता यामध्ये मित्रांनो जर तुम्ही बघितलं तर काय होणार आहे? एकतर जे सैनिक आहेत, जे अमेरिकन सैनिक आहेत ते वेगाने याच्या इराणकडे ट्रॅव्हल करत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची बाब इराणमध्ये पोहोचल्यावरती ज्या गोष्टी सगळ्यात त्यांना महत्त्वाचं काम देण्यात आलेलं आहे ते म्हणजे हार्मुझची सामुद्रधुनी जी आहे तिला कॅप्चर करणं. त्यांना सगळीकडं मित्रांनो जे ऑइल आहे ते ट्रान्सपोर्ट केलं जातं म्हणून येथे यांना कब्जा करायचा आहे. म्हणजे सगळा विषय येऊन कुठं थांबतोय त्या तेलावरतीच आणि त्या इराणवरती कंट्रोल करू ते तेलाचे साठे ह्यांना घ्यायचे आहे जेणेकरून हे अधिक पॉवरफुल होती. या तेलाच्या पायी अमेरिका गेल्या 60-70 वर्षामध्ये देशांना देश मिटवत आहे. खूप साऱ्या लोकांना त्याने मारलं, खूप साऱ्या हत्या केल्या. यांनी ह्यामध्ये मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर अतिशय वाईट बाब आहे. सर्वसामान्य लोकांचा जीव याच्यामध्ये घेतला जातो. याच्यामध्ये मित्रांनो जे इराणमधली लोकं आहेत ते अतिशय खंबीरपणे उभा आहे. एक चिमुकली तिथं झोका खेळत होती मित्रांनो. जिथं हार्मुझची समुद्रात होती त्याच्यावरती मागं अटॅक होत होते. तिथं आग पेटली होती आणि त्याच ठिकाणी मित्रांनो झोका लपवून तिथं झोका खेळत होती एक चिमुकली. हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावरती इराणमध्ये लोकांची मेंटॅलिटी काय आहे? लोकं इराणच्या विरोधात नसून तर इराण सोबत आहेत. सर्वसामान्य लोकं, सर्वसामान्य चिमुकल्या, सर्वसामान्य लहान मुलं हे सगळेजण इराण सोबत आहेत. एवढंच नव्हे त्यांचे जे हे मिलिटरीचे जे लीडर्स आहेत त्यांना ठार केलेलं आहे असा दावा अमेरिकेनं केलाय. अमेरिका आजकाल फेकाफेकीमध्ये एक्सपर्ट झालेला आहे. पाकिस्तानची त्याची संबंध यायला लागले. पाकिस्तानसोबत बसणं उडणं चालू झालेलं आहे. त्यामुळे थोडंसं त्यांचा लगाव झालेलाच असेल. यामध्ये त्यांना मारलंय असा दावा या अमेरिकेनं केला होता आणि यामध्येच मित्रांनो जर तुम्ही बघितलं तर ते जे लीडर आहेत सैन्याचे लीडर आहेत ते अक्षरशः जे डाळिंबाचा ज्यूस पिताना त्यांनी व्हिडिओ पोस्ट केला
ती GoProने व्हिडिओ शूट करत होते. मागं मिसाईल चालली होती, लॉन्च केली होती आणि हा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आणि या 2 ते 3 व्हिडिओमधनं एक संदर्भ काय देण्यात आला, तर इराण कधीही हार मानणार नाही. मित्रांनो, यामध्ये सगळ्या गोष्टी जर ऑब्झर्व्ह केल्या, तर एकच गोष्ट निदर्शनास येते, ती म्हणजे तेल. ऑइलसाठी, तेलासाठी अमेरिका काहीही करू शकतं. कुठल्याही लेव्हलला जाऊ शकतं. तिथं कब्जा करणं, तिथनं तेल चोरणं हे अमेरिकेचे धंदे आहे आणि महासत्ता आहे. सगळा ग्लोबल ट्रेड कंट्रोल करतो. संयुक्त राष्ट्राला लाथ मारू शकतो आणि यामध्ये मित्रांनो त्याला सत्ताधीश बनवण्यामध्ये या पूर्ण जगाचा वाटा आहे. एकाला वरती नेऊन ठेवलं तर अख्ख्या जगाचे काय हाल होऊ शकतात. सगळीकडे तेच असतं मित्रांनो. एखाद्याला बांधपान दिला, मोठं केलं तर ते कधी तुमच्या ढुंगणावरती लाथ मारेल काही सांगता येत नाही आणि हेच अमेरिकेचं चालू आहे. अमेरिकेला सगळ्यांनी मोठं केलं. अक्षरशः लोकांना वाटलं मोठा भाऊ म्हणून शांत राहील, परंतु हा मोठा भाऊ सगळ्यांवरती कुडायला निघालेला आहे. आज इराणमध्ये झालंय, इराकमध्ये झालेलं आहे. उद्या जाऊन खूप साऱ्या देशांमध्ये होऊ शकतं. व्हेनेझुएला झालं, इराक झालं, इराण झालं. आणखीन छोटे-मोठे जे देश आहेत त्यांच्यामध्ये तर सत्तापालट हा आरामशीर करू शकतो. अक्षरशः अख्ख्या जगावरती याला कंट्रोल पाहिजे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी हे करत आहेत आणि याचा जो अपोनंट आहे चायना, जो की ट्रेडमध्ये एक्सपर्ट होत चाललेला आहे, त्याला देखील त्याला खाली आणायचं आहे. एवढंच नव्हे, रशियाला त्याला लांब ठेवायचं आहे आणि या सगळ्या गोष्टीसाठी अमेरिका काहीही करायला तयार आहे.